Okay, so today we will continue with these advantages of waterways and disadvantages of waterways. So as we have discussed a lot of about the waterways. So first we will discuss the advantages of waterways and then disadvantages. So no need of constructing tracks as waterway म्हणजे काय आपण करतो पाण्यामधून ट्रान्सपोर्टेशन करतो समुद्रामधून ट्रान्सपोर्टेशन करतो रिव्हर मधून ट्रान्सपोर्टेशन करतो म्हणजे वॉटर मधून आपण ट्रान्सपोर्टेशन करत असताना देअर इज नो नीड ऑफ कन्स्ट्रक्टिंग ट्रॅक रोड कन्स्ट्रक्ट करायची रेल्वे कन्स्ट्रक्ट करायची जशी गरज पडते रोडवेला वॉटरवेला सॉरी रेल्वेला सिमिलरली वॉटरवे मध्ये आपल्याला ट्रॅक कन्स्ट्रक्ट करायची गरज नाहीये सो दॅट इज द ऍडव्हान्टेज इट रिक्वायर्स चीप मोटिव्ह पॉवर सो इट रिक्वायर्ड चीप मोटिव्ह पॉवर इट मीन्स व्हॉट म्हणजे जसं की आपल्याला रोडवे किंवा रेल्वेमध्ये जी काय एक्स्ट्रा एनर्जी ट्रॅव्हलिंगसाठी करावी लागते दॅट ती त्याच्याऐवजी या वॉटरवे मध्ये आपल्याला चीप मोटिव्ह पॉवर चीप म्हणजे काय मोटिव्ह पॉवर 3 वर्ड्स आर हिअर म्हणजे आपला एखादा हेतू जर साध्य करायचा असेल बाय युझिंग वॉटरवे तर आपल्याला कितीतरी स्वस्तामध्ये आपण ते रिक्वायर किंवा इझिली आपण त्या ठिकाणी पोहोचू शकतो म्हणजे चीफ अशा पद्धतीनं आपण वॉटरवेनं एखाद्या डेस्टिनेशनला पोहोचू शकतो म्हणजे चीप मोटिव्ह पॉवर मोटिव्ह म्हणजे हेतू चीप म्हणजे स्वस्त स्वस्त पद्धतीनं आपण एखाद्या ठिकाणी इझिली पोहोचू शकतो म्हणजे इट रिक्वायर्ड इझिली कुठलाही वे आपल्याला वॉटरवे मधला इझिली आपण वॉटरवेनं कोणत्याही डेस्टिनेशनला जाऊ शकतो देन चिपेस्ट मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन ॲज वी कम्पेअर दी रोडवे ऑर रेल्वे ऑर एअरवे आउट ऑफ दिस 3 वे द चिपेस्ट मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन म्हणजे खूप स्वस्तामध्ये ट्रान्सपोर्ट करण्याची फॅसिलिटी आपल्याला वॉटरवे मध्ये आहे then it provides efficient mode of defense it provide efficient mode of defense म्हणजे डिफेन्स मध्ये आपण खूप इफिशियंट मोड म्हणून आपण वॉटरवेचा उपयोग करतो आता डिफेन्स म्हणजे आपला मिलिटरी असेल किंवा नेव्ही इंडियन नेव्ही तुम्हाला माहित आहे इंडियन नेव्ही मध्ये काय करतो आपण तर आपल्या कंट्रीमधून अदर कंट्रीमध्ये किंवा अदर कंट्रीमधून आपल्या कंट्रीमध्ये जे काय गुड्सचं किंवा पॅसेंजरचं ट्रान्सपोर्टेशन थ्रू शिप्स किंवा वॉटरवेनं जे होतंय त्याच्यासाठी खूप जास्तीत जास्त उपयोग आपण वॉटरवेचा नेव्हीमध्ये करतो इंडियन नेव्ही म्हणजेच जनरली वी आर ट्रॅव्हलिंग फ्रॉम दी वॉटरवे बरोबर आहे ना डिफेन्स मध्ये म्हणजेच नेव्हीमध्ये आपण जास्तीत जास्त ट्रॅव्हलिंग हे कशामध्ये करतोय तर वॉटरवेनं करतोय मग त्याच्यामध्ये मटेरियलचं गुडचं जे काय ट्रान्सपोर्टेशन आहे हे सगळं आपण वॉटरवेने करतो सो इफिशियंट मोड ऑफ डिफेन्स म्हणजे डिफेन्स मध्ये आपण खूप जास्त पद्धतीनेचा वापर करतो सो दॅट इज दी ऍडव्हान्टेज इट हेल्प्स इन ग्रोथ ऑफ इंडस्ट्रीज जर आपण बाहेरच्या कंट्रीमधून जर रॉ मटेरियल म्हणजे त्याला मराठीत कच्चा माल म्हणतो आपण की जो इंडस्ट्री डेव्हलप करण्यासाठी किंवा इंडस्ट्रीला लागणारा जो काय रॉ मटेरियल आहे ते जर आपण बाहेरच्या देशामधून मागवलं किंवा आपल्या देशातून बाहेर गेलं तर त्या पर्टिक्युलर कंट्रीला इंडस्ट्रीचा ग्रोथ होण्यासाठी मदत होऊ शकते आणि हे सगळं रॉ मटेरियल कशाने रोड आणि रेल्वे तर बाहेरच्या देशाशी आपल्याला कनेक्ट व्हायला इझी अवेलेबल नाहीत बरोबर रोडनी कोण कोण गेलेलं आहे का अमेरिकेला नाहीये रेल्वेने पण कोण गेलेलं नाहीये म्हणजे आपण एकतर वॉटरवे किंवा एअरवे बाहेरच्या कंट्रीशी कन्सर्न ज्यावेळी आपण करतो त्यावेळी वॉटरवे किंवा एअरवे सो एअरवेनं इतकं इझी नाहीये की रॉ मटेरियल ट्रान्सफर करणं सो द चिपेस्ट अँड बेस्ट वे की जो पहिल्यापासून आलेला आहे आपण ऐकतोय की ज्या ज्या कंट्रींचे काय इन्व्हेन्शन झालं त्या वॉटरवेनच झालं ज्यांचे ज्या ज्या शहरांचे ज्या ज्या देशाचे शोध लागले ते कशाने वॉटरवेनच लागले मग त्याच्यामुळं आपण पूर्णपणे गुड्स किंवा
गुड्सचं ट्रान्सपोर्टेशन हे कशाने करतोय, वॉटरवेने करतोय. सो जर बाहेरच्या देशातलं मटेरियल किंवा आपल्या देशातलं मटेरियल बाहेरच्या देशामध्ये जर गेलं तर त्याच्यामुळे इंडस्ट्रीला ग्रोथ व्हायला मदत होते. सो इट हेल्प्स इन ग्रोथ ऑफ इंडस्ट्री. सो दीज आर दी ऍडव्हान्टेजेस ऑफ वॉटरवेज. नाउ डिसएडव्हान्टेजेस ऑफ वॉटरवे, इट इज स्लो. बरोबर आहे ना? का आहे फास्ट वॉटरवे? It is a slow way. Then storms can cause great loss. What is storm? What is storm? आवाज येतोय ना माझा? येस. स्टॉर्म म्हणजे काय? वादळ. वादळ. जर समुद्रामध्ये जर वादळ वगैरे झालं तर त्याच्यामुळे काय होऊ शकतो, शिपला तुमच्या खूप मोठा धोका होऊ शकतो. देन सो स्टॉर्म्स कॅन कॉज ग्रेट लॉस. खूप मोठा लॉस आपल्याला सहन करावा लागेल. की जे मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं, काय तर 40,000 मेट्रिक टन युरिया एका शिप मधून जात होता इंडिया टू ब्राझील. अशा केसमध्ये जर चुकून स्टॉर्म आलं आणि जर ते शिप जर त्या स्टॉर्म मध्ये सापडलं तर काय कंडिशन होईल? कितीतरी ह्यूज अमाऊंट ऑफ लॉस सहन करावा लागेल. आणि काही गोष्टी ज्या घडतील त्या आपण सांगू शकणार नाही. सो स्टॉर्म्स कॅन लॉस ग्रेट लॉस, म्हणजेच वादळामुळं शिपला किंवा समुद्रातून ज्यावेळी तुम्ही ट्रॅव्हल करत असता त्यावेळी तुम्हाला धोका होऊ शकतो. दॅट इज द डिसएडव्हान्टेज. इट इज युजफुल अलॉंग पर्टिक्युलर रूट. इट इज युजफुल अलॉंग अ पर्टिक्युलर रूट. म्हणजे आता एखाद्या कंट्रीला तुम्हाला वॉटरवेनी जायचं आहे तर तुम्हाला पर्टिक्युलर रूट एक फॉलो करावा लागेल. बिकॉज कशामुळं? तर ज्यावेळी तुम्ही जर रूट फॉलो, कारण का समुद्रामध्ये जी काय वॉटरची लेवल आहे ती एकसारखी कुठे नसेल. काही केसमध्ये शिप खूप खूप मोठे असतात, त्यामुळे शिपची जी काय पाण्याच्या आतमधली जी शिपची डेप्थ आहे ती जर चुकून जर तुमच्या एखाद्या एरियाला धडकली की जिथं ग्राउंड लेवल आहे, त्या केसमध्ये तुमचा लॉस होऊ शकतो. त्यामुळं समुद्रामध्ये काही वेज ठरवलेले आहेत की या वेनं तुम्हाला ट्रॅव्हल करावं लागेल. त्यामुळं इट इज युजफुल अलॉंग अ पर्टिक्युलर रूट. मग तोच रूट फॉलो करावा लागतो. त्याच्यामुळे तो एक आपला डिसएडव्हान्टेज होऊ शकतो. मेंटेनन्स कॉस्ट इज हाय. इफ वी कॅन यूज द शिप्स फॉर द ट्रॅव्हलिंग पर्पज, द मेंटेनन्स कॉस्ट ऑफ शिप इज हाय. किंवा एक महिना दीड महिना आपण काय करत असतो, ट्रॅव्हल करत असतो शिप मधून. मग त्या केसमध्ये जे काय वर्कर्स तुमचे काय जे त्या शिप मध्ये वर्कर्स असतील, लेबर्स असतील किंवा पॅसेंजर्स असतील, या सर्वांचं 1.5 महिन्याचं जे काय तुम्हाला त्यांच्यासाठी पे करावं लागणार आहे त्याचा खर्च आहे. म्हणजे असा मेंटेनन्स कॉस्ट जर असेल शिपची किंवा पॅसेंजरची, दॅट इज हाय ॲज कम्पेअर टू रोडवे ऑर रेल्वे. इट हॅज लिमिटेड कनेक्टिव्हिटी. बरोबर आहे? लिमिटेड कनेक्टिव्हिटी म्हणजे शिप मधून आपण वॉटरवेनं ट्रॅव्हल करत असताना प्रत्येक ठिकाणी पोहोचेल असं नाहीये. मुंबईवरून जर रेल्वे निघाली आणि केरळला पोहोचणार असेल तर मुंबई, गोवा, काही भाग कर्नाटकचा, काही भाग केरळचा असा रूट कव्हर करते. म्हणजेच काय होतं, कनेक्टिव्हिटी मोर आहे. पण जर वॉटरवे यूज केला तर मुंबईमधून निघालेली शिप डायरेक्ट एक तर आफ्रिकेला जाणार आहे, अमेरिकेला जाणार आहे, ब्राझीलला जाणार आहे. कोणत्या तरी एकाच लोकेशनला ते जाऊ शकतं. ते चायनाला जाऊ शकत नाही, ते ऑस्ट्रेलियाला जाऊ शकत नाही. म्हणजे जसं रोडवे वरती आपण एका वे वरती बरीचशी गावं कव्हर करतो, तसं शिपनी होत नाही. म्हणजे कनेक्टिव्हिटी लिमिटेड आहे. आर यू गेटिंग एव्हरीवन? Yes, sir. Okay. So these are the advantages and disadvantages of waterways. Okay. So now next mode of transportation is a railway. Sorry, airway. Next mode of transportation is airway.
So what is airway? What you are thinking? If you see the picture here, airway म्हणजेच काय? It is a mode of transportation. हा, एअरवे म्हणजे काय? टेल मी इन युअर लँग्वेज. काय आपल्याला समजत नाही असं तर डिस्कशन चालू नाहीये ना? मला तर नाही वाटत. एअरवेज मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन आहे. हा, हे एक मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन आहे की ज्या वेन आपण एरोप्लेननी, हेलिकॉप्टरने, हे अपेक्षित आहे तुमच्याकडून मला. एअरवेनी जातो म्हणजेच कशाने जातो? बसनी जातो का? प्लेननी जातो. हा, प्लेननी जातो, हेलिकॉप्टरनी जातो का? बसनी जातो? नाही जात बसनी. मग आय वॉन्ट दिस आन्सर्स फ्रॉम यू. We are using aeroplanes or helicopters for the transportation, and the way of transportation is airway. बरोबर आहे? Okay. So the transportation by the airway is the fastest among the four, and by waterways is the slowest. एअरवे हा सगळ्यात फास्टेस्ट वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन आहे, आणि सगळ्यात लोएस्ट कोणता आहे? स्लोएस्ट कोणता आहे? वॉटरवे. कारण आपल्याला वॉटरवेनी, शिप्सनी खूप टाइम लागतो ट्रॅव्हल करायला, ॲज कम्पेअर टू आपण एअरवे घेतलं, रोडवे घेतला, रेल्वे घेतला, तर त्याच्यापेक्षा खूप कंपॅरिझन मध्ये वॉटरवेला वेळ लागतो. सो द ट्रॅव्हल बाय एअर ऑल्सो प्रोव्हाइड्स मोर कम्फर्ट. बरोबर आहे? कोणी प्रवास केलाय एअरवेनी? एनीवन फ्रॉम यू? आहे का? नाहीये. ओके. No, sir. ओके. एअरपोर्ट वरती कोण गेले का? नाही गेलं. एअरपोर्ट वरती पण नाही गेलं कोण. सूरज गायकवाड, तुम्ही हँड रेज केलाय, काय सांगायचंय? एअरपोर्टला गेले होते सर. ओके, पण तरी पण तुम्ही एअरपोर्टला बाहेरूनच असाल. जर तुम्हाला प्लेन मध्ये आतमध्ये जायचं असेल, ट्रॅव्हल करायचं असेल, तरच तुम्हाला त्या याच्यातून आत सोडलं जातं, की जिथं तुमचा एंट्री असते, की जिथं तुमचं लगेज कलेक्ट केलं जातं, तुमचा पास चेक केला जातो, पासपोर्ट चेक केला जातो. पासपोर्ट इंडियामध्ये जर विदिन इंडिया ट्रॅव्हल करायचं असेल तर पासपोर्टची गरज नाही. कोणतंही तुमचं ओळखपत्र असेल तर चालेल. मग त्याच्यामध्ये मग पॅन कार्ड, आधार कार्ड काही असेल तर चालेल विदिन इंडिया. ओके. सो द एअरवे नी ट्रॅव्हल करायचं असेल तर खूप आपण फास्ट ट्रॅव्हल करू शकतो, आणि जनरली पॅसेंजरसाठी आपण एअरवे वापरतो, गुड्ससाठी, मटेरियलसाठी सुद्धा वापरतो, बट लिमिटेड ॲज कम्पेअर टू वॉटरवे. सो मी ही पण पुणे दिल्ली एअरवेनी प्रवास केला होता. सो इफ यू सी हिअर, दिस इज द एअरपोर्ट बिल्डिंग. ही एक एअरपोर्ट बिल्डिंग आहे. हे तुमचे एअरक्राफ्ट्स आहेत किंवा एरोप्लेन्स म्हणतो आपण त्याला. आणि ही तुमची काय हो, हे काय दिसते, याला काय म्हणतो आपण? रनवे. रनवे. गुड. सो रनवे मराठीमध्ये धावपट्टी म्हणतो आपण. सो तुमचं जे काय एअरपोर्टला जे इथं जे काय तुमचं एरोप्लेन आहे, हे एरोप्लेन काय करतं, काही 2 किलोमीटर 3 किलोमीटर ग्राउंड वरती रन होतं, आणि त्यानंतर इथून हे टेक ऑफ होतं, आणि ज्या डेस्टिनेशनला तुम्हाला पोहोचायचं आहे त्या डेस्टिनेशनला परत ते लँडिंग होतं, आणि त्यानंतरही 2 किलोमीटर 3 किलोमीटर ते परत ग्राउंड वरून रन होत असतं. सो द पार्ट ऑफ एअरपोर्ट इज एअरपोर्ट बिल्डिंग. देन दिस इज दी रनवे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा रनवे खूप इम्पॉर्टंट आहे एअरपोर्टसाठी. आणि मग या ठिकाणी तुमचे शिप्स वगैरे, सॉरी एरोप्लेन्स वगैरे जे काय आहेत ते ॲज अ पॅसेंजर्स पार्किंग, पॅसेंजरसाठी पार्किंग म्हणून या एरियामध्ये ते उभे असतात. म्हणजे या बिल्डिंग मधून तुम्ही येता, तुम्हाला एंट्री देऊन या पर्टिक्युलर प्लेन मध्ये तुम्हाला जायला मिळतं, आणि त्यानंतर मग ते रिव्हर्स या डायरेक्शन येऊन या धावपट्टीवरून ते रन होतं आणि टेक ऑफ होतं. सो इन दिस वे एअरवे वी कॅन यूज फॉर दी ट्रान्सपोर्टेशन पर्पज. ओके.
Okay. So there are various types of airports. So international airports, domestic airports, and military aerodromes. So what is international airport? कोण सांगू शकेल इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणजे काय किंवा डोमेस्टिक एअरपोर्ट म्हणजे काय? The international airport is nothing but here the okay काय सांगणार आहे कोण? The aeroplanes or aircrafts coming from the international म्हणजे अदर कंट्री मधून कंट्री टू कंट्री अदर कंट्री टू कंट्री जे काय ट्रान्सपोर्टेशन होतं मग मे बी इंडिया टू अमेरिका असेल इंडिया टू जपान असेल इंडिया टू चायना असेल और इंडिया टू अदर इंग्लंड लंडन असेल कोणत्याही सिटीमध्ये असेल अदर कंट्रीच्या कोणत्याही सिटीमध्ये जे काय ट्रान्सपोर्टेशन होतं बाय एअरवे आणि ते जे एअरपोर्ट आहे त्या एअरपोर्टला आपण इंटरनॅशनल एअरपोर्ट होतो म्हणतो. सो एनीबडी नोज द इंटरनॅशनल एअरपोर्ट इन द इंडिया? आपल्या इंडियामध्ये कोणकोणते इंटरनॅशनल एअरपोर्ट आहेत कोणाला माहित आहे? विथ नेम? छत्रपती शिवाजी महाराज मुंबई. नो एअरपोर्टचं नाव काय? इंदिरा गांधी एअरपोर्ट दिल्ली. गुड गुड गुड. इंदिरा गांधी एअरपोर्ट दिल्ली. नाही मुंबईच्या एअरपोर्टचं नाव काय आहे माहित आहे कुणाला? का तुम्ही सांगितलेलं बरोबर आहे? छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट इन मुंबई. ओके. सो मुंबईचं एअरपोर्ट असेल, दिल्लीचं असेल, चेन्नईचं आहे, हैदराबादचं आहे सॉरी, त्यानंतर कोलकाताचं आहे. ही आपली राजीव गांधी हैदराबाद. गुड गुड. अशा पद्धतीची जी काय बाहेरच्या कंट्रीतून डायरेक्ट आपल्या कंट्रीमध्ये जे एरोप्लेन्स येतात ते ज्या लोकेशनला ज्या सिटीमध्ये आपल्या येतात त्या सिटीला आपण त्या एअरपोर्टला आपण इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणतो. मग कोलकाताला पण आहे, दिल्लीला राजीव गांधी सॉरी इंदिरा गांधी आहे, मुंबईचं असेल किंवा हैदराबादचं असेल, अशी मेजर आहेत की जिथं बाहेरचं एरोप्लेन्स आपल्याला डायरेक्ट त्या सिटीमध्ये येतात. डोमेस्टिक. व्हॉट इज डोमेस्टिक? डोमेस्टिक एअरपोर्ट? Anyone? Smaller than international airport. Smaller than international airport. Again? म्हणजेच विदिन द कंट्री जे काय एअरपोर्ट किंवा as I give an example, Pune to Delhi we have to travel, Pune to Kolkata, Pune to Hyderabad. Like way we are traveling by the domestic airports or domestic aircrafts. Then third is the military aerodromes. मिलिटरी मध्ये जे काय आपण पाहिलेले आहेत मिलिटरीचे एरोप्लेन्स आपण सर्वांनी पाहिलेले आहेत की जे आपल्याला कॉमनली टीव्ही वरती 15 ऑगस्ट 26 जानेवारीला पाहायला मिळतात. बरोबर आहे ना? पाहिलेत ना मिलिटरीचे एरोड्रोम्स? हो सर. So that aerodromes are used for the military purpose only. जसं की आपण डोमेस्टिक एअरपोर्ट वरती किंवा इंटरनॅशनल एअरपोर्ट वरती ऍज अ पॅसेंजर म्हणून ट्रॅव्हल करू शकतो, तसं मिलिटरी एअरोड्रोम्स हे फक्त मिलिटरी आणि प्रोटेक्शन फॉर दी आवर कंट्री, आपल्या कंट्रीच्या प्रोटेक्शनसाठी किंवा मिलिटरी पर्पजसाठी काही मग मिलिटरीचं वर्क असेल त्यासाठी फक्त आपण मिलिटरी एअरोड्रोम्स यूज करतो. मग मिलिटरीचे एअरपोर्ट्स हे वेगळे आहेत. मिलिटरीचं एअरपोर्ट आणि आपल्या रेग्युलर पॅसेंजरचं इंटरनॅशनल किंवा डोमेस्टिक एअरपोर्ट आपण वापरत नाही. सो ॲज आय टोल्ड यू की जे तुम्हाला मी सांगितलं की मिलिटरीचं एअरोड्रोम्स किंवा मिलिटरीचं एअरपोर्ट आहे ते पर्टिक्युलर मिलिटरीसाठीच आपण यूज करतो की ज्याच्यामध्ये वी आर थिंकिंग अबाउट दी प्रोटेक्शन ऑफ आवर कंट्री. आपल्या कंट्रीच्या प्रोटेक्शनसाठी आपण जे मग ते लढाऊ विमान असतील आपण मराठीमध्ये बोलतो, तर हे सर्व एअरोड्रोम्स कशामध्ये जातात तर मिलिटरी एअरपोर्ट म्हणून आपण वापरतो. ओके, दीज आर दी टाइप्स ऑफ एअरपोर्ट अँड टाइप्स ऑफ एअरफील्ड. फील्ड फ्लेक्झिबल अँड रिजिड. म्हणजेच रनवे जो आहे
किंवा आपण धावपट्टी म्हणतो, ती कशाची आहे? एकतर फ्लेक्झिबल बिटुमिनसची असते किंवा सिमेंट कॉन्क्रीटची असते. आपण रोडवे मध्ये पाहिलेलं आहे, बिटुमिनस रोड आणि रिजिड रोड पाहिला ना, कॉन्क्रीट रोड. येस. सिमिलरली आपण रनवे आहेत ते हा रोडचाच पार्ट येतो. थोडक्यात विमानासाठी बनवायचं काय आणि आपल्या व्हेकलसाठी बनवायचं काय, थोडस डिझाईन किंवा स्ट्रक्चर वेगळं असतं. सबग्रेड सब बेस हे जे आहे ते रेल्वेमध्ये थोडंसं वेगळं असेल आणि आपल्या रोडमध्ये वेगळं असतं. कारण का ट्रेनचा एअरप्लेनचा वेट ॲज कम्पेअर टू एखादं बस असेल किंवा आपली व्हेकल्स असेल त्याच्यापेक्षा जास्त आहे. सो त्या ठिकाणची जी काही डेप्थ आहे ती वेगळी असेल. बट द टाइप ऑफ एअरफील्ड बिटुमिनसचा बनवला जातो किंवा सिमेंट कॉन्क्रीटचा बनवला जातो. सो दीज आर दी व्हेरियस टाइप्स ऑफ एअरपोर्ट अँड टाइप्स ऑफ एअरफील्ड्स. Okay. So now advantages of airways and disadvantages of airways. So काय एअरवेज वापरायचा किंवा एअरवेज वापरत असताना काय आपल्याला डिसएडवांटेजेस आहेत, म्हणजे डिमेरिट्स आहेत. ओके, सो विल सी advantages. So it does not require a track similar to waterway. The airway does not require any track. So second advantage, it is useful in the military activities. The good advantage of airway is we can use for the military purpose. आणि मिलिटरी पर्पज साठी ज्यावेळी आपण एअरवे यूज करतो त्यावेळी आपण आपल्या देशाला चांगलं प्रोटेक्शन देऊ शकतो, आपल्या कंट्रीला आपण गुड प्रोटेक्शन देऊ शकतो बाय युजिंग दी एअरवे. कारण का एअरवेने आपल्याला बऱ्याचशा आयडिया येऊ शकतात किंवा एअरवेने आपण जास्तीत जास्त पद्धतीनं अटॅक करू शकतो. आपण म्हणजेच एनी कंट्री इफ यूज दी एअरवे फॉर दी military activities. Then fastest mode of the transportation. आहे ना, airway is the fastest mode of transportation. Yes, sir. Okay, so this is the greater advantage. It is a powerful mean of attack. जर अटॅक करायचं असेल तर this is the powerful way or powerful mean of the attack. एअरवेने आपण खूप फास्ट मध्ये एखाद्या डेस्टिनेशनला पोहोचू शकतो किंवा फास्ट वेनं अटॅक करू शकतो इन दी मिलिटरी. देन इट हेल्प्स इन अ एरियल फोटोग्राफी. इट हेल्प्स इन अ एरियल फोटोग्राफी. सी द रिमोट सेन्सिंग. बघा मी दोन शब्द वेगळे वापरले. रिमोट सेन्सिंग इज वन ऑफ द ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. रिमोट सेन्सिंग एक टेक्नॉलॉजी आहे की ज्याच्यामध्ये आपण एअरक्राफ्ट मधून घेतलेल्या फोटोग्राफ वरून त्या जमिनीचं त्या एरियाचं अनालिसिस करू शकतो. रिमोट सेन्सिंग अशी एक सर्वेइंग मधली, सिव्हिल इंजिनिअरिंग मधली एक टेक्नॉलॉजी आहे की ज्याच्यामध्ये आपण विमानामधून एखाद्या एरियाचे फोटोग्राफ घेतो आणि त्या फोटोग्राफ वरून त्या एरियाचं अनालिसिस करू शकतो. म्हणजे किती ॲग्रिकल्चरल एरिया आहे, किती रेसिडेन्शियल एरिया आहे, किती एरिया पर्टिक्युलर एखाद्या गावाने कव्हर केलेलं आहे, अशा पद्धतीचं अनालिसिस ग्राउंड वरती न जाता आपण विमानातून फोटोग्राफ घेऊन त्या एरियाचं अनालिसिस करू शकतो. त्याला रिमोट सेन्सिंग असं म्हणतात. आणि त्याच्यासाठी मग एरियल फोटोग्राफी म्हणजे विमानातून फोटोग्राफी करू शकतो. म्हणजेच एअरवे यूज करून आपण आपल्या